रसिको, लहानपणापासून आपण कितीतरी गोष्टी ऐकलेल्या असतात किंवा कितीतरी गोष्टी आपल्याला कोणीतरी सांगितलेल्या असतात. खरं तर गोष्ट तीच असते. लाकूड तोड्याची गोष्ट किंवा चल रे भोपळ्या टुणूक टुणूकची गोष्ट तीच असते. पण सांगणारा बदलला की शैली बदलते. सांगणारा बदलला की त्याचा परिणाम बदलतो. सांगणारा बदलला की भाषा बदलते. तसंच पदार्थांच्या बाबतीत आहे. आता इंदोरी पोहे किंवा दाल बाफला इथे जे मिळेल अस्सल ते आम्हाला मुंबई पुण्याकडे मिळणार नाही. आम्हाला त्याची 500वी झेरॉक्स मिळाल्यासारखे मिळतात तिकडे इंदोरी पोहे. केवळ इंदोरी पोहे असं लिहिलेलं असतं म्हणून आपण इंदूरला पोचलोय असं म्हणायचं आणि पोहे उदर भरण नव्हे करायचे. याच्या पलीकडे त्यामध्ये कुठलाही भाव नसतो. तसंच आहे हो, पदार्थ कोण करते याला फार महत्व आहे. आजी जेव्हा पुरणपोळी करते तेव्हा दुधापेक्षा दुधावरची साय कशी मऊ असते, तेव्हा ती नातवाला ज्या प्रेमाने भरवते आजीचा भाव वेगळा असतो. आपली आई ज्यावेळी पुरणपोळी आपल्याला भरवते तेव्हा माझ्या बाळाला भरवते अशाने असतं. आणि बायको जेव्हा पुरणपोळी करते असू दे, तो विषय आता इथे ना पोचार जाऊगात, कारण तिथे बऱ्याच वेळा आता गिळा 4-5 वर्षांनी नाही बघा त्यांना पटलेलं दिसते. आवडणारच नाही. याच्यावर नवऱ्यावर विश्वास नाहीये, स्वतःवरचा विश्वास जास्त आहे. असो, तसंच आहे. पंढरपूर तेच आहे, पांडुरंग तोच आहे. पण आपण पंढरपूरच्या पांडुरंग करणार यामध्ये जमीन आसमानाचा नाही तर वेगवेगळ्या आपण ज्याची उंची गाठू शकत नाही अशा उंचीचा फरक आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले उसाजणी. संत चोखोबा म्हणतात, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटे. आणि आमचे संत तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे वेतेवरी कर कटावरी ठेवनिया. श्रवण